साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। गणेशोत्सव कालावधीत चाकरमान्यांसाठी जादा रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली खरे, मात्र आरक्षण प्रक्रिया सुरू होताच अवघ्या काही कालावधीतच या गाड्या फुल झाल्या। साहजिकच चाकरमान्यांमधून नाराजी व्यक्त होती आहे, मात्र कोकण रेल्वेनं दिलासा देणारी खुशखबर दिली आहे। आतापर्यंत 260 जादा फेऱ्यांची घोषणा झाली असली तरी यावर्षी किमान 400 फेऱ्या सोडण्याचं रेल्वे प्रशासनानं ठरवलंय। या गाड्यांची घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनानं कोकण 7 लाईव्हला दिली आहे। कोकणवासीय आणि गणेशोत्सव हे अतूट नातं आहे। चाकरमानी बांधव या सणासाठी कोणतेही आव्हान स्वीकारून गावी येण्यास सज्ज असतात। 1999च्या सुमारास कोकणातून रेल्वे धावू लागली आणि चाकरमान्यांचा मुंबई ते कोकण हा प्रवासही सुकर बनून गेलाय। अर्थातच गणेशोत्सवासारख्या अत्यंत जिव्हाळ्याच्या सणासाठी कोकण रेल्वेतर्फे विविध रेल्वेंच्या समन्वयानं जादा गाड्या सोडल्या जाऊ लागल्या आणि हा सिलसिला आतापर्यंत कायम आहे। गणेशोत्सवाच्या जादा गाड्यांची 27 जुलैला घोषणा झाली। 13 गाड्या आणि त्यांच्या 260 फेऱ्या जाहीर करण्यात आल्यात, मात्र आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आणि अवघ्या काही काळातच सर्व गाड्या फुल झाल्यात। परिणामी गणेश भक्त चाकरमानी नाराज झालेत। जादा गाड्यांचे खरे लाभार्थी कोण असा प्रश्नही विचारला जाऊ लागला, मात्र कोकण रेल्वेतर्फे चाकरमान्यांना खुशखबर देण्यात आली आहे। आणखीन 140 फेऱ्या सोडल्या जाणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनानं दिली आहे। अर्थातच कोकण रेल्वेचा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय चाकरमान्यांना नक्की सुखावणार आहे। स्वप्नील वरवडेकर, कोकण 7 लाईव्ह, कणकवली। गणेशोत्सवाच्या अनुषंगाने चाकरमान्यांसाठी जादा रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत, ही नक्की समाधानाची बाब आहे। मात्र या जादा रेल्वे गाड्यांचे आरक्षण तात्काळ फुल का होत आहेत, हा देखील एक भेडसावणारा प्रश्न आहे। काही दिवसांपूर्वी जादा रेल्वे गाड्यांची घोषणा झाली आणि त्याची आरक्षण प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर अवघ्या काही वेळेमध्येच या सर्व गाड्यांची आरक्षणे फुल झाली। याच्या पाठीमागचं नेमकं गौड बंकाल काय आहे? इथे एजंटांचे चोचले पुरवले जात आहेत, तिकिटांचा काळा बाजार होतोय का, अशा शंकाही प्रवासी वर्गाकडून आता उपस्थित होऊ लागल्या आहेत। लवकरच आता कोकण रेल्वेतर्फे आणखी जादा गाड्यांची घोषणा होणार आहे। मात्र या जादा गाड्यांमध्ये विशेषतः चाकरमानी वर्ग जो आहे त्याने या गाड्यांची तिकीटं मिळायला हवीत, या अनुषंगाने कोकण रेल्वेने देखील योग्य ते नियोजन करावे अशी मागणी आता प्रवासी वर्गाकडून होत आहे। कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर, कोकण 7 लाईव्ह, कणकवली।